AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। आता बातमी आहे स्वातंत्र्याच्या 70 नंतरही विकासापासून कोसो दूर असलेल्या एका गावाची। मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद पासून अवघ्या 50 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या कविटखेडा या गावात अजूनही साधा रस्ताही नाहीये। गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करूनही या गावाला अजून पक्क्या रस्त्याने जोडण्यात आलेले नाहीये। या राजकीय अनास्थेमुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी अखेर मतदानावर बहिष्काराचं हत्यार उपसले। पाहूया ते खास रिपोर्ट। औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातलं हे आहे कविटखेडा गाव। सुमारे 700 लोकवस्तीच्या या गावानं यावेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। गावात येण्या जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ता नसल्यानं गावकऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतलाय। पण आमचं गाव आजही आम्हाला असं वाटत नाही की हे 21व्या शतकातलं गाव आहे। आजही असं वाटतं की महात्मा गांधी जे रस्त्याने बांधीचे रस्ते वापरायचे, आजही आम्ही त्याच रस्त्याचा वापर करतो। ते जेवढे राजकारणी लोक येतात फक्त जेव्हा त्यांचं मतदान असतं तेव्हा येतात, तेव्हा भाषण देऊन जातात आणि रोडचं जेवढं म्हणजे बेसिक करतात। त्यांचं काम झालं, सगळं संपलं। आमची देण होती जाताना आणि आम्ही शाळा बुडवतो, परत मग सर आम्हाला मारते, मग म्हणजे काने आले, मग आम्ही म्हणतो की आमच्या गावाला रस्ता नाहीये। मग सायकल बी नेली तर पंक्चर होऊन जाती आणि रस्ताच नाहीये। गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी सातत्यानं पुढाऱ्यांकडे याचा पाठपुरावा केला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली। पुढाऱ्यांनी गावच्या समस्येची दखल न घेतल्यानं वैतागलेल्या ग्रामस्थांनी अखेर मतदानावर बहिष्काराचं हत्यार उपसलंय। ह्या उद्घाटन करून आतापर्यंत यावेळी भूमिके आमदार तिकडे रोड तसा तसा रस्त्यात कुठलीच उडाजदारी झालेली नाही, कागदावरच राहिल्या। आता मी समजा बागडे नानाकडे किती वेळ प्रस्ताव पाठवून सध्या माझ्याकडे त्याची पोहोच सध्या माझ्या घरात आहे, तर ते काही पाहत नाही। म्हणून ते आता ही घटना आम्हाला करावं लागतं, बाकी दुसरं काही नाही। देशात शहरांमध्ये एकीकडे बुलेट ट्रेन आणि मेट्रो सारख्या सुविधा वेगानं पुरवल्या जात आहेत, मात्र कविटखेड्यासारखी गावं अजूनही साध्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे सरकारनं विकास कामांमध्ये समतोल साधून थोडं गावखेड्यांकडेही लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामीण भागातून केली जातीये। आता किमान हे बहिष्काराचं ब्रह्मास्त्र उपसल्यानं तरी गावाला रस्ता मिळेल अशी अपेक्षा गावकऱ्यांमधून व्यक्त केली जातीये। फुलंब्रीहून अरुण चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज। 21व्या शतकामध्ये कुठे समुद्रावरचे मोठे मोठे ब्रिजेस आणि या गावाला सुद्धा एका डांबरी रस्त्यामुळे लोकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। अपेक्षा आहे या ठिकाणी कामही होईल रस्त्याचं। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।